महाराष्ट्र राज्याच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस संचलन मैदान शिवाजीनगर येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडलाय। यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक डॉक्टर सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, क्रीडा व युवक सेवा आयुक्त सूरज मांढरे, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर, PMRDचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश मसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते। आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात आपली शेती आधुनिक करणे ही काळाची गरज आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात AIच्या वापरासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर शेतीला थेट फायदा होईल। ऊसाच्या शेतीत इतरही पिकांकरता AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलं। यावेळी पवार यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सेवा बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष पदक तसेच कामगार विभागातील कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी प्रोत्साहनात्मक प्रशस्तीपत्र आणि महसूल विभागातील जिल्हा आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी पवार यांनी पोलीस दल, गृह संरक्षक दल, नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त परेड संचलनाचे निरीक्षण केले। यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे, जागतिक कामगार दिन। मी महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या सगळ्या महाराष्ट्रवासियांना, कामगारांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आजचा दिवस आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे, कारण आजच्या दिवस बरोबर 65 वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुंबई, मराठवाडा, विदर्भ सहित सगळे त्या ठिकाणी आपल्याकडे आणला। आणि तो मंगल कलश आणल्यानंतर काही त्याच्यामध्ये थोडंसं मराठवाड्याला उशीर झाला, कारण तुम्हाला माहिती आहे काय घटना घडलेली होती, पण तेव्हापासून महाराष्ट्राने मागं बघितलं नाही। 106 जणांचं हुतात्म्य त्यांनी त्यावेळेस पत्करलं। आणि आता इथून गेल्यावर मी मुंबईला तातडीने निघालो आहे, कारण पंतप्रधान पण तिथं येत आहेत, त्यांचंही स्वागत करायचं आहे आणि त्या स्मारकाला पण अभिवादन करायचं आहे, जिथं 106 हुतात्म्यांचं स्मारक आपण केलेलं हुतात्मा चौकामध्ये। एकंदरीतच मंगल कलश आणल्यानंतर तेव्हापासून महाराष्ट्राने मागं वळून बघितलं नाही। अनेक मुख्यमंत्री चव्हाण साहेबांच्या पासून ते आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्यापर्यंत ह्या महाराष्ट्राला लाभले। प्रत्येकाने आपापल्या कारकिर्दीमध्ये चांगल्यात चांगलं काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे त्याच विचारधारेने महाराष्ट्र पुढं नेत असतानाचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आत्ता देखील आम्ही त्याच रस्त्याने पुढं चाललेलो आहे। काही घटना घडल्या, त्याचा उल्लेख मी आत्ताच माझ्या भाषणामध्ये केला, परंतु अशा प्रकारच्या घटना घडू नये त्याकरता सातत्याने देश पातळीवर पण प्रयत्न चालू असतात, राज्य पातळीवर पण त्या ठिकाणी प्रयत्न चालू असतात। थोडीशी उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, आमचा प्रयत्न आहे, त्याला कितपत यश येतं मला माहिती नाही, परंतु मी अनेकदा बघतो आत्ताच फक्त 8:30 वाजलेत किंवा 8:45 वाजलेत, परंतु परेडच्या निमित्तानं काही लोकांना भोवळ देखील येते। आत्ता पण एका आमच्या भगिनीला आली, तर त्याच्याऐवजी 8च्या ऐवजी झेंडावंदन 7ला केलं तर आणखीन उपयुक्त ठरेल। मी विनंती करणार आहे राज्याच्या प्रमुखांना काय की असं पुढच्या वेळेसपासून आपण करू, कारण मे महिन्यात तुम्हाला माहिती आहे उकाळा भरपूर असतो। आपल्या पुण्यापेक्षा विदर्भामध्ये तो जास्त असतो, मराठवाड्यात आपल्यापेक्षा टेम्परेचर जास्त असतं, त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा विचार आपल्याला साकल्याने करावा लागतो। त्याच्यामुळे तोही विचार करायचा आम्ही ठरवलेला आहे। एकंदरीत मध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यातून ते कुणाच्याच बाबतीमध्ये घडू नये। आपल्यातले 6 जण त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले, त्यांच्याही कुटुंबियांना परवाच्या कॅबिनेटमध्ये मला याची जाणीव आहे की त्या रकमेतनं काही गेलेली व्यक्ती येणार नाही, परंतु त्या फॅमिलीला त्याच्यातनं एक मदत व्हावी हाच राज्य सरकारचा दृष्टिकोन आणि तो तिथं जाहीर करण्यात आला। त्यांच्या घरातल्या कर्त्या व्यक्तीला नोकरी देण्याच्याबद्दलचा पण निर्णय आम्ही केलेला आहे। आम्हाला सर्वांना दाखवायचं की असा प्रसंग आला तर अख्खा महाराष्ट्र, अख्खं राज्य सरकार त्या कुटुंबियांच्या आणि त्या
परिवाराच्या पाठीशी उभं राहतं आणि एकंदरीत आणखीन खबरदारी त्या बाबतीतली घेण्याच्याबद्दल जम्मू काश्मीरनं पण पावलं उचललेली आहेत, देश पातळीवर पण प्रयत्न चालू आहेत. त्याच्यामध्ये सगळ्याच भारतीयांच्या मनामध्ये की ह्यांचा बदला घेतला पाहिजे, परंतु तो बदला घेत असताना कुठंही शांततेनं सर्वांगीण विचार करून ह्या गोष्टी करायच्या असतात आणि त्या गोष्टी पंतप्रधानांच्या स्तरावर दिल्लीमध्ये चाललेल्या आहेत. आज पंतप्रधान आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्या मुंबईमध्ये एक महत्त्वाची परिषद ही मुंबईमध्ये फार वेगवेगळ्या देशातले राज्यातले लोक त्या परिषदेला येणार आहे. आपल्याला तो मान मिळाला त्याबद्दल पंतप्रधानांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या मंत्रिमंडळाचंही करतो. बरेच दिवस पत्रकार मित्रांनो तुम्हाला आठवत असेल जनगणना ही जातनिहाय करावी अशा प्रकारची मागणी खूप जणांची होती आणि काय होतंय ते एकदा समजलं पाहिजे की बाबा नक्की कुठला घटक किती आहे, त्याच्यामुळं निर्णय घ्यायला, त्याला निधी द्यायला, त्याच्याबद्दलचं धोरण ठरवायला आणि एकंदरीतच मार्ग काढायला सोपं जातं. त्याच्यामुळं तोही निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला. मी कालच ट्विट पण केलं, प्रेस नोट पण काढली, परंतु आज आपण सगळे मला भेटलात तर मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं, इवन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पंतप्रधानांचं आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाचं, अमित शहा साहेबांच्या सहित सर्वांचं मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्यांनी हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन.